काही महिन्यांपूर्वी बुलढाण्याच्या अनेक गावातले नागरिक केस गळतीच्या समस्येने त्रस्त होते। आता याच गावकऱ्यांना आणखी एक समस्या भेडसावते, ती म्हणजे नख झडतीची। एका अज्ञात आजारामुळे गावकरी भीतीच्या छायेत आहेत, पण या प्रकरणी आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत मात्र नाराजी व्यक्त होतीये। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूया। आधी केस गळती आणि आता नखांची गळती। नख कमजोर होणं, ती विद्रूप दिसणं आणि मग गळून जाणं। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये सध्या गावकऱ्यांच्या नखांची ही अशी अवस्था झाली आहे। पहिले माझे डिसेंबर महिन्यामध्ये केस गळती झाली होती आणि आता नखामध्ये गळती होऊन राहिली। नखाला गड्डे पडून राहिले आणि ते गळून बाहेर पडायला लागले। कधीपासून जवळजवळ 8 दिवस झाले। अगोदर केस झाले, आता नख झाले। आणखी बॉडीवर काही परिणाम न व्हावा किंवा अस्थिमध्ये जसं सांगितलं की बुवा अस्थि धातूमध्ये उपधातू म्हणून नख आणि केस आणि हे हाडास संबंधित रिलेटेड आहेत, त्यामुळे आणि हाडावर पण याचा परिणाम झाला पाहिजेत नाही, यासाठी आता मी माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत चर्चा करणार आहे। 4 महिन्यांपूर्वी या नागरिकांना केस गळतीच्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं आणि आता त्यापेक्षाही गंभीर समस्या उद्भवली आहे, ज्यामुळे 13 गावातील 300 पेक्षा जास्त नागरिक त्रस्त आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत 4 गावांमध्ये नखांचे समस्या असणारे रुग्ण आढळून आलेले आहेत। एकूण 4 गावांमध्ये ही समस्या आहे व सध्या 29 रुग्णांना हा त्रास होत आहे। सेलेनियमचे वाढलेले प्रमाणामुळे हा त्रास होत असल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे व यावर आम्ही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट सर्व रुग्णांना केलेली आहे व पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे संदर्भित करण्यात आलेले आहे। या रुग्णांमध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्यानं केस गळतीनंतर आता त्यांना नख गळतीच्या समस्येला सामोरं जावं लागत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पण हे सेलेनियम म्हणजे नेमकं काय? सेलेनियम हा एक जड धातू आहे। मानवी शरीराला जेवणातून किंवा पाण्यातून सेलेनियम मिळतं। शरीरात जर सेलेनियम कमी प्रमाणात असेल तर नख आणि केसांची वाढ झपाट्यानं होते, पण सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्यास केस गळतात, नख कमकुवत आणि ठिसूळ होतात, ज्यामुळे ती गळून पडतात। पालक, मांसाहारी पदार्थ, मांस, गहू अशा पदार्थात सेलेनियम जास्त असतं। जानेवारी महिन्यात या समस्येनं आरोग्य विभागाचं लक्ष वेधलं। ICMRनं संशोधन करून अनेक सॅम्पल्स गोळा केली। नागरिकांच्या रक्ताच्या नमुन्यांसह अगदी रेशनवरचा गहू आणि इतर धान्यांचे नमुनेही घेतले, पण 3 महिने उलटले तरी ICMRचा अहवाल मात्र आला नाही। त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जाते। भोनगाव PSCच्या अंतर्गत 29 रुग्णांना नख गळतीचा सुद्धा त्रास सुरू झाला। अनेक आरोग्य विभागाच्या यंत्रणा या ठिकाणी येऊन गेल्या आणि संशोधन करून गेल्या। एम्सचा अहवाल आला, परंतु ICMRचा अहवाल मात्र अद्यापही प्राप्त झालेला नाही। एकामागून एक अशी अनेक गंभीर लक्षणं आणि आजार लोकांना होत असताना आता आरोग्य विभाग लोकांच्या मरणाची वाट पाहते का? ज्या आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, दुर्दैवाने तोच आरोग्य विभाग आज व्हेंटिलेटरवर आहे। बुलढाण्यातल्या नागरिकांमध्ये भीती निर्माण करणारा हा आजार नेमका कोणता आहे याचं अजून ठोसपणे निदान झालेलं नाही। त्यात ICMRचा अहवालही न मिळाल्यानं सरकार काही लपवायचा प्रयत्न करतंय का, असाही सवाल उपस्थित होतोय। या परिसरातील नागरिकांचा आरोप आहे की केस गळतीनंतरही शासनाने किंवा प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने, आरोग्य प्रशासनाने हे प्रकरण गंभीर घेतलं नाही आणि सध्याही या नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप या नागरिकांचा आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बोंडगाव, बुलढाणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।